भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर मागील 24 तासात उजनी धरणाची पाणी पातळी 2% वाढली आहे। धरणात 1 TMCहून पाणीसाठा वाढलाय। जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय। सध्या उजनी धरण किती क्युसेकने पाणीसाठा जमा होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात 5883 क्युसेकने आवक सुरू आहे। सकाळी ही आवक 7945 इतकी होती। यात सायंकाळी घट झाल्याचं पाहायला मिळालं। उजनी सध्या -57.31% आहे। उजनीत सध्या -30.42 TMC इतका पाणीसाठा आहे। दरम्यान मागील वर्षी दौंड येथून उजनी धरणात 11 जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती, पण या वर्षी 1 महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झालाय। भीमा खोऱ्यातील घोड, खडकवासला, पानशेत, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झालाय। तर नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, नीरा भाटघर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय।